स्टार्ट करायचे मित्रांनो. जय दुर्गा सुरई ब आपले फलंदाज पाठवून द्या. जसा पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल 20 मिनिटाचा कालावधी आम्ही स्टार्ट करणार आहोत आणि तुम्हाला एक डाव 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावा लागेल. ही विनंती वारंवार करतोय की आणि जास्तीत जास्त षटकांचा सामना आम्हा सर्व संघांना खेळवण्याचा आहे. त्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा. प्लीज रिक्वेस्ट आहे जय दुर्गा सुरई ब आपला आपले 2 फलंदाज पाठवून द्या प्लीज. GTC लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कित्येक मोठमोठ्या स्पर्धा आम्ही केल्या. तर स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक देखील आपण, त्यानंतर खासदार चषक, त्यानंतर शिवाजी शेलार यांची देखील स्पर्धा आहे, खार्डी चषक, म्हणजेच मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जातात. गेल्या 5 वर्षापासून एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे 4 ते 5 वर्षापासून. आणि सुरुवातीला तुम्हाला यश मिळत नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जेव्हा कार्यरत होता, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात पाऊल ठेवता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला यश मिळत नाही. जसं माझा देखील उल्लेख केला तर मी देखील मास्टर क्रिकेट पण स्टार्ट केला होता आणि म्हणावं तेव्हा सुरुवातीला मला देखील यश मिळालं नव्हतं. पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला हवं, प्रेक्षकांच्या मनामध्ये आपण जायला हवं, त्यांना काय आवडते ते पाहायला हवं. ते तुम्ही सर्वांनी GTC लाईव्हने खूप चांगल्या पद्धतीने ते अनुकूलन केलंय आणि आता मात्र टेनिस क्रिकेटचा बॉस म्हणून त्यांना ओळखला जाते. क्या बात आहे. 4 वर्ष झालेत आणि पहिल्या 2 वर्षामध्ये थोडासा खडतर प्रवास होता. त्यानंतर मात्र आता GTC लाईव्ह, GTC लाईव्ह आणि GTC लाईव्ह. चला सामना ऑन करायचा आहे. फलंदाज पाठवून द्या सुरई ब. मी वारंवार सूचना करतोय, तरुण संघांचा समावेश आहे पण मात्र खेळ अनुभवी फलंदाजासारखा आहे. क्या बात आहे. चला क्षेत्ररक्षण जाणून घ्या. चला स्टार्ट करा. क्षेत्ररक्षकाचा आपण आढावा घेऊया. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण क्षेत्ररक्षकाचा आढावा घेऊया. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे, एक मिड विकेट क्षेत्रात आहे, एक लॉंग ऑफला आहे. पुन्हा एकदा आपण आता क्षेत्ररक्षण बदलताना पाहायला मिळते मैदानामध्ये, कारण उजव्या हाताचं डाव्या हाताचं कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा असते तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मात्र थोडंसं डोकेदुखी ठरते, कारण वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावे लागतात. पण गोलंदाज जर अचूक दर्जाचा असला तर क्षेत्ररक्षण न करता देखील तुम्हाला तुमच्या संघाला विजेतेपदाकडे घेता येऊन शकेल. स्टार्ट करा प्लीज. रिक्वेस्ट आहे वारंवार आम्हाला आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना करण्यात येते की खूप जास्त वेळ जातोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय मिस्टर अमोल. स्ट्राईकवर बॅट्समन असेल डावकुरा फलंदाज दीपेश आणि नॉन स्ट्राईकला असेल आयुष. ऑल द बेस्ट. माफ करा, आम्ही आयुष रेकॉर्ड केलं, इकडे पियुष आहे. अमोल यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते आणि आता मात्र दोन्ही संघांकडे आत्मविश्वास आहे. सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा, तुमच्याकडे सकारात्मक ऊर्जा असायला हवी, तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असायला हवी आणि तुमचा अप्रोच, विजयाकडे जाण्याचा अप्रोच तुमचा चांगला असायला हवा. तुम्ही गोलंदाजी करा किंवा फलंदाजी करता, फक्त अप्रोच चांगला असायला हवा, योग्य असायला हवा. आणि आता पाहूया 2 संघ ज्यांनी एक एक वेळा विजेतेपद पटकावलेलं आहे त्यांचा अप्रोच या सामन्यामध्ये कसा राहतोय. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच पियुष. गोलंदाजी मार्कवर अमोल. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट लेन पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम होतोय. डीप क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने येतोय, त्याला चकवून मात्र चेंडू मागे निघून जातोय. चांगला बॅकअप. 1 धाव मिळेल, 2 धाव मिळतील, माफ करा. या पुढील सामना असेल कानाई स्पोर्ट्स पाय विपक्ष जॉयल पिंपळास. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचा. पहिला डाव समाप्त झाला तर नाणेफेकीचा कॉल होईल. या पुढील सामना असेल कानाई स्पोर्ट्स पाय विपक्ष जॉयल पिंपळास. धावसंख्येचा आपण विचार करू. धावसंख्या झाली ती म्हणजे 3. यावेळेस बदल आली, त्याचा वापर बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण चेंडू मात्र वेगाने ऑफस्टम्पच्या बाहेरून ट्रॅव्हल होतो. यष्टिरक्षक कुठली चूक करत नाहीये. धावसंख्या झाली 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा. स्ट्राईकवर बॅट्समन आहे पियुष जो वैयक्तिक 2 धावांवर खेळतोय आणि नॉन स्ट्राईकला असेल दीपेश. ओव्हर पिच होता, व्यवस्थित क्षेत्र निवडलं गेलं नव्हतं. ऑफसाईडच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाईडला मारण्याचा मानस पाहायला मिळाला तर फलंदाज पियुष कडून आणि तो त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरतोय आणि या षटकावर अधैर्य गाजवतोय आतापर्यंत गोलंदाज अमोल. 4 चेंडू त्याने डिलिव्हर केले आहेत आणि धावा खर्च केल्या आहेत फक्त आणि फक्त 3. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम आहे, एज लागते, चेंडू निघून जातो गली क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय, कौतुक करावं तितकं कमी. पहिल्या सामन्यामध्ये मोक्काच्या क्षणाला गिअर चेंज करून विजेतेपद
पटकवलंय ते म्हणजेच पिंपळघर या संघाने, हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर या संघाने. आणि आता मात्र या सामन्यामध्ये दबदबा राखण्याचा प्रयत्न दिसतोय गोलंदाज अमोलचा. आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर करून झाले, धावसंख्या झाली म्हणजे 4. ओव्हर पिच होता, एलिव्हेशन चांगलं, चेंडू निघून जाईल, वॉर्ड ऑफ लॉंग ऑन, सीमारेषा पार, खणखणीत षटकार. बघा, समोरील फलंदाजाला तुम्ही जर अंडर एस्टिमेट कराल तर तो देखील त्याचा क्लास दाखवू शकेल, याचंच उदाहरण मैदानात पाहायला मिळालंय. ओव्हर पिच दिला, ओव्हर पिच चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट केलं, खूप चांगलं टाइम झालं आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर केलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 10 धावा. एक चांगली सुरुवात म्हणेन मी, पण फलंदाजीचा स्तर पाहता, पिंपळ घर संघाच्या फलंदाज स्तर पाहता तर त्या धावा कदाचित कमी असतील, कारण 62 धावांचा पाठलाग त्यांनी 17 चेंडूमध्ये कंप्लीट केला होता गेल्या सामन्यामध्ये. तर तशीच फलंदाजी व्हायला हवी जयदुर्गा सुरई बी ची, जवळपास 70 धावा फलकावर यायला हव्यात जर समोर एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय सूरज जोशी, सन ऑफ भिवंडी. क्या बात आहे, काय नावं दिलेत ना भिवंडीच्या सर्व समालोचकांनी आणि खास करून सिद्दीक भाबे सरांनी. चांगला खेळ ज्याचा होतोय त्याला त्याला साधेसं नाव दिले जाते, जसा त्याचा खेळ आहे तसं साधेचं नाव. आणि धुमाळ सरांनी सुद्धा खूप सारी नावं दिली आहेत, सुनील पवार सरांनी सुद्धा नावं दिलेली आहेत. आणि खरंच खेळाडूंचा खेळाचा स्तर पाहून बुम बुम ठाकरे हे जे नाव आहे ते मिस्टर सुनील पवार यांनी त्यांना दिलंय. आणि खूप चांगलं एलिव्हेशन लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय आणि पहिल्या चेंडूवर यश प्राप्त करतोय मिस्टर सूरज जोशी. रिप्ले मध्ये पाहू शकता आपण, चेंडू तितकासा चांगला नव्हता पण मात्र प्रॉपर टाइम करता आला नाहीये. लॉंग ऑफच्या क्षेत्रात मात्र अचूक ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि खूप चांगल्या अंदाजाने तो झेल स्वीकारतोय आणि हादरा बसवतोय. तो म्हणजे जयदुर्गा सुरई ब ला नवीन फलंदाज जातोय सागर. पहिला विकेट डाऊन होतोय तो म्हणजेच 10 धावांवर. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर सन ऑफ भिवंडी मिस्टर सूरज जोशी याने विकेट प्राप्त केलाय. खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी आणि ज्या खेळाडूची पहिल्या सामन्यामध्ये वाट पाहत होते पिंपळ घर संघातले खेळाडू, ती वाट आता पूर्ण झालेली आहे आणि आल्या आल्या मध्ये त्याने आपली दहशत दाखवले या सामन्यामध्ये सूरज जोशीने. धावसंख्या झाले ती म्हणजेच 10 धावा. सूरज लेफ्ट आर्म ओव्हर. यावेळेस मात्र डाव्या एष्टीच्या खूप जास्त बाहेर, पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा. 136वा वाईड तुम्ही आता तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर, तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाहिला आणि अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून अचूक माहिती अचूक वेळी आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. धावसंख्या झाले 11 धावा. सूरज जोशी लेफ्ट आर्म ओव्हर. शॉट ऑफ लेन हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे, शॉट फाईनलला, झेल स्वीकारतोय, बाद होतोय फलंदाज, दुसरा विकेट डाऊन. अशा पद्धतीने सूरज जोशी खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या चेंडूवर गडीबाद केला गेला होता, त्यानंतर वाईड आलाय, त्यानंतर गडीबाद करण्यात यशस्वी झालाय सूरज. धावसंख्या झाले ते म्हणजे 11 धावा, 2 गडी डाऊन झालेत आणि नवीन फलंदाज देतोय तो म्हणजेच संदीप आणि सागर. 212वा गडी बाद झालेला आहे. खूप चांगले रेकॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचतायत आणि हा डाव संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया, जे रेकॉर्ड्स अल्पेश गायकवाड यांनी गेल्या 3 दिवसात आणि आजच्या 4थ्या दिवसात आम्ही रेकॉर्ड करतोय. ते रेकॉर्ड आपण या डावाच्या समाप्तीनंतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. सूरज जोशी याचा चेंडू होता, शॉट ऑफ गुडलँड चेंडू बोलतोय तो म्हणजे शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रातून डीप स्क्वेअर क्षेत्रात जातोय आणि तिकडे 2 क्षेत्ररक्षक मात्र चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौका. आपण पाहिलं तर शॉट ऑफ गुडलाईन चेंडू होता, खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह पाहायला मिळाले. चेंडू मात्र निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आणि डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक याला भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावसंख्या झाली आहे ते म्हणजेच 15 धावा, 15 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सूरज जोशी
यावेळेस फटका चांगला आहे, निघून जाईल. डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, मास्टर स्ट्रोक, षटकार. खूप चांगला. तर या षटकाराच्या मदतीने धावसलक पुढे जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 21 या आकड्यावर. आपण पाहू शकतो खूप चांगला चेंडू हाताळला गेला होता, पण तितकंच चांगलं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. चेंडूला मात्र स्लॉक केलं जात आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि संघाची सांघिक धावसंख्या झाली आहे जय दुर्गा सुरई ब ची 21 धावा. सूरज जोशी यावेळेस हलकासा ओ पिच पडल्यानंतर उसळतोय, बाहेर वळतोय, विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण वारंवार ऑन साइडला स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय आणि अशा पद्धतीने चेंडू डॉट होतोय. धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 21 धावा. जय दुर्गा सुरई बी. सूरज जोशी लेफ्ट आर्म ओव्हर. पुन्हा एकदा अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयास झाला होता, पण मात्र उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर हाताळला गेला होता. पंचांच्या मध्येतून वाईटचा इशारा आहे. तर सूरज जोशी थोडासा महागडा ठरतोय या षटकाच्या उत्तरार्धामध्ये. पूर्वार्धामध्ये चमकदार कामगिरी होती, 2 गडी बाद केले होते, पण आता मात्र थोडासा सूर हलतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धावा 22. नो बॉल आहे, स्टेप आउट झाले होते. स्टेप ज्या होत्या त्या स्टेप आउटमुळे पंचांच्या माध्यमातून नोचा इशारा झालाय. तर ज्या सर्व पॉपिंग क्रीजमध्ये ज्या तुम्हाला रेषा दाखवून दिलेल्या असतात, दर्शवल्या गेलेल्या असतात, तर त्या सर्व गोष्टींचं तुम्ही अनुकरण झालं पाहिजे. आपण रिप्लेमध्ये पाहू शकताय स्टेप आउट कशा पद्धतीने झाले आणि खूप चांगल्या पद्धतीचं कॅमेरा वर्क. स्टेप आउट झालेत आणि नो बॉल आहे. फ्री हिट असेल पुढील चेंडू. यावेळेस विथ द शफल विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल होता, नाकारला जातोय, कारण फ्री हिटला धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली 24 धावा आणि अशा पद्धतीने षटक संपते दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली जय दुर्गा सुरई बी ची 2 गडी बाद 24 धावा. चला जास्त वेळ वाया घालू नका, आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. कानाई स्पोर्ट्स पाये संघाचे कर्णधार आलेले आहेत, तर विनंती करतो जॉयल पिंपळास संघाचा कर्णधार देखील तयार राहायचंय. कानाई स्पोर्ट्स पाये संघाचा कर्णधार आलेले आहेत, तर विनंती करतो जॉयल पिंपळा. चला तुम्हाला पंच देखील सूचना करतायत 4 षटका सामन्यामध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट द्यायला पाहिजे का, तर मी तर म्हणेन नाही, कारण 4 षटकामध्ये तुम्हाला पुरेसा वेळ असतो डाव सुरू होण्याच्या अगोदर की 4 गोलंदाज तुम्हाला कुठले वापरायचे आणि कुठल्या क्षणाला वापरायचे आहेत, आणि त्यासाठी डिस्कशन करण्यासाठी कमीत कमी 30 सेकंद तुमच्यासाठी इनफ आहेत मला असं कुठेतरी वाटते. तर या सर्व बाबींचा तुम्ही विचार करायला हवा, कारण कालच्या दिवसात 5:35 आम्ही 9 सामने कंप्लीट केले होते आणि त्या अगोदरच्या दिवशी 5:30 वाजता 9 सामने कंप्लीट केले गेले होते. तर हा जो पायंडा राखला गेलाय सर्व संघांनी गेल्या 3 दिवसापासून, तो तुम्हाला सातत्यपूर्ण पुढे घेऊन जावा लागेल मित्रांनो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 24 धावा 24. नवीन गोलंदाजी मार्कवर असेल राजेंद्र पंचांच्या डावीकडून. यावेळेस थोडेसे थांबले, निरीक्षण केलं, चेंडूला एलिव्हेट करण्याचा प्रयत्न झाला, मिडॉनच्या क्षेत्रात चेंडू अडवला जाईल. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. वाट पाहिली होती स्ट्रोक कन्वर्ट करण्यासाठी, पण मात्र चेंडू अतिरिक्त उसळलाय, त्यामुळे मात्र व्यवस्थित स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाहीये. धावसंख्या 26 झाले. 2 धावा आपण ऍड करणार आहोत. सागरच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. धावसंख्या 26 झालेली आहे. खूप चांगलं स्ट्रीमिंग, खूप चांगलं स्कोर ट्रेंड माझ्या दोन्ही बाजूस आहे. एका बाजूस मॅन्युअल स्कोरिंग आहे आणि एका बाजूस इलेक्ट्रॉनिक स्कोरिंग आहे. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू निघून जातो शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये, थोडंसं फंबल होतोय, पण 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ते म्हणजे 27 धावा. विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न, षटकाराचा शोध घेण्याचा प्रयत्न, धुमस चक्री चालू आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. चांगले प्रामाणिक प्रयत्न आहेत, पण पाहूया या षटकामध्ये कुठल्या संघातल्या खेळाडूंचे प्रयत्न यशस्वी होत आहेत, कारण अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे म्हणेन मी, कारण अजूनही चान्स आहे, स्लॉग ओव्हर अजूनही शिल्लक आहे आणि तितका क्लास आहे. गेल्या सामन्याचा विचार केला तर जयदुर्गा सुरई संघाकडून देखील चांगली फलंदाजी झाली होती. फिंगर रोल केला, चेंडूला मात्र स्लॉक केलं जाते डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, खणखणीत षटकार.
6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन सरसावलाय तो म्हणजे 33 या आकड्यावर. आता मात्र कुठेतरी राजेंद्र महागडा ठरतोय या महत्त्वपूर्ण तिसऱ्या षटकामध्ये आणि चांगली फलंदाजी होते ती म्हणजेच बॅट्समन संदीप आणि सागरकडून. संदीपच्या बॅटमधून तुम्हाला हा षटकार पाहायला मिळालाय आणि वारंवार षटकार आले पाहिजेत. तुम्हाला जर धावफलक हलता ठेवायचा असेल तर एकेरी दुहेरी सोबतच षटकांची साथ देखील घेतली पाहिजे. ॲडव्होकेट आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रथमेशजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. आणि त्रिमूर्ती तुम्हाला आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर अजय भोईर, मिस्टर मनोज भोईर आणि मिस्टर प्रथमेश म्हात्रे. त्यानंतर मिस्टर कुणाल म्हात्रे. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, निघून जातोय तो म्हणजेच डीप स्क्वेअर लेग सीमा, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, चौकार. घेऊ पाहुण्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. जे व्हीआयपी डाईसवर उपस्थित आहेत, या सामन्याची मजा घेतात, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मधल्या काळामध्ये खूप चांगला आपल्याला ड्राईव्ह पाहायला मिळालाय. चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर केला 4 धावांसाठी. आणि आता मात्र कुठेतरी चांगल्या अवस्थेत जाणवतोय. जय दुर्गा सुरई ब हा संघ. धावसंख्या झाले 37 धावा, 37 रन. 4 चेंडू डिलिव्हर करून झाले त्या तिसऱ्या षटकातले. स्ट्राईकवर बॅट्समन असेल संदीप. यावेळेस पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न, फसतोय गोलंदाज, स्वतः फॉलोथ्रू मध्ये झेल स्वीकारतोय आणि परत पडतोय फलंदाज. त्याला विनंती करतोय जॉयल पिंपळास, तुम्हाला एक फायनल कॉल असेल नाणेफेकीच्या कॉलसाठी. जॉयल पिंपळास संघाचा कडता आला असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंद करा प्लीज. जॉयल पिंपळास. 5 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर करून झाले त्या तिसऱ्या षटकातले. धावसंख्या झाले ती म्हणजेच 37 धावा, 37 रन्स. आणि आपण जर चौकारांचा उल्लेख केला तर हा चौकार होता तो म्हणजेच या स्पर्धेतला 135वा चौकार. म्हणजे षटकार जास्त येत आहेत, चौकार थोडेसे कमी येत आहेत. आणि 213 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत या स्पर्धेतले. राजेंद्र, यावेळेस स्ट्रोक चांगला, एलिव्हेशन चांगलं आहे, निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार, दणदणीत षटकार. थँक्यू. चला सर्व क्षेत्रशील मागे व्हा. माहित आहे आम्हाला की प्रीतम गोलंदाजी करणार आहे आणि स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे. आपण स्लॉग ओव्हरचा विचार केला गेल्या सामन्यातल्या तर खूप चांगल्या पद्धतीने कंजूस गोलंदाजी हाताळली होती मिस्टर प्रीतम यांनी. आणि तीच गोलंदाजी पुन्हा एकदा हाताळण्यासाठी प्रीतमवर विश्वास ठेवला जातो कर्णधारांकडून. धावसंख्येचा विचार केला 3 षटकांच्या समाप्तीनंतर जयदुर्गा सुरई ब संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 43 धावा झालेल्या आहेत. आणि आता शेवटच्या षटक हाताळण्यासाठी प्रीतम येतो. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच सागर आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल रोनक. क्षेत्ररक्षकाचा आपण आढावा घेऊया. लॉंग ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, फाईन लेग, शॉर्ट फाईन लेग, त्याने शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, शॉर्ट कव्हर, त्यानंतर लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक सजवलं गेलंय. ओ कोलटपचा चेंडू होता, यष्ट्यांचा वेध घेणारा, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पायचीच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज सागर. तर गेल्या सामन्याचा उल्लेख केला तर गेल्या सामन्यामध्ये सुद्धा चौथ्या षटकातला पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता तो म्हणजेच प्रीतमने. आणि या सामन्यातल्या चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद केला प्रीतमने. आणि एकंदरीत या स्पर्धेतला LBW नंबर 14 14वा फलंदाज लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात बाद झाला या स्पर्धेतला. पुन्हा एकदा प्रीतम गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच मोनिश. मोनिश स्ट्राईकवर असेल आणि एका चेंडूत एक षटकार ठोकणारा फलंदाज रोनक नॉन स्ट्राईक एंडला असेल. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने फ्लिक केलं जातं, चेंडू निघून जातोय मनगटाच्या जोराने, डीप मिड विकेट सीमारेषा पार, षटकार.
खूप चांगल्या मनगटाचा वापर, स्ट्रॉंग आहेत व्रिस्ट असं कुठेतरी जाणवते. आणि संदीप, रोनक आणि मोनिश यांनी आल्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचून संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. संघाची सांघिक धावसंख्या झाली ती म्हणजेच 49 धावा. यावेळेस टप्पा बदललाय, खूप चांगल्या पद्धतीने अपील केली आहे. अपील मध्ये आत्मविश्वास आहे, पण मात्र पंचांचं निरीक्षण देखील तितकंच आहे की काय पाहिजे. आणि मात्र फलंदाज बाद होत आहे. फलंदाज स्वतःच समर्पण करतोय. हॅट्स ऑफ, खूप चांगली खेळाडू होती, बाद होते. येस, बोल्ड आउट झालेत. येस, बोल्ड आउट झालेत. आणि थोडासा संपर्क होऊन बेल्स खाली डाऊन झाले होते. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीने बाद झालेत फलंदाज मोनिश. येस, हलकासा स्पर्श झाला होता आणि बेल्स डाऊन झाले होते आणि त्यामुळेच मात्र बाद झालेत फलंदाज मोनिश. किती चांगलं कॅमेऱ्यावर काय बघा. कधी कधी युट्यूब वर सामने पाहण्याची मजा यासाठी असते की तुम्ही रिप्ले पाहू शकता, आणि तुम्हाला टक लावून मैदानाकडे बघत राहावं लागते. पण युट्यूबची सुविधा मिळाल्याने तुम्ही रिप्ले पाहू शकता. आणि ओव्हरपिच होता. ओव्हरपिच चेंडूला मात्र हवाई सफर घडवलाय. गगनचुंबी, गगनभेदी दमदार षटकार. षटकार जर आपण मागच्या 4 फलंदाजांचा विचार केला, संदीपने आल्याला षटकार खेचलाय, रोनकने आल्याला षटकार खेचलाय, मोनिशने व्हेरी फर्स्ट बॉल षटकार खेचलाय आणि त्यानंतर आता रोनितने सुद्धा व्हेरी फर्स्ट बॉल षटकार घेतला. क्या बात, हा देखील एक योगायोग म्हणायला हरकत नाही. या संघाची सांघिक धावसंख्या झाले 55 धावा. चेंडू फेकून झालेत या चौथ्या षटकातले 4. विकेट 6, विकेट 6. यापुढील चेंडूवर काय? यावेळेस मात्र फटका फसलाय. गोलंदाज स्वतः जातोय आणि जेल स्वीकारतो. विकेट 6, विकेट 6, विकेट. स्वप्नील पाटील, लावण्या, डीजे आणि योगायोग अल्पेशजी, योगायोग सुनीलजी सांगायचं झालं तर या षटकाचा उल्लेख आपण करूया. पहिल्या चेंडूवर विकेट आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर विकेट आला, त्यानंतर षटकार आला आणि 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट आला. मग 6व्या चेंडूवर षटकार येईल का? प्रश्नचिन्ह आहे. षटकार येईल का? धावसंख्या झाली ती म्हणजेच 55 धावा झालेल्या आहेत. एकंदरीत या डावातल्या 23 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. शेवटचा चेंडू असेल, चला फायनल कॉल असेल जॉयल पिंपळास आणि कानाय स्पोर्ट्स पाय. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी दोघांनी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं. आपण टॉस करणार आहोत. लास्ट बॉल प्रीतमचा. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच रोनक. नॉन स्ट्राईकला असेल सुशांत. येस, आपण एवढी हेवी बॉडी घेऊन जर धाव घ्याल तर कदाचित क्रॅम्प्स येणं किंवा स्नायू दुखणं हे साहजिक आहे. तर पाणी पाठवून देतोय प्लीज. आम्ही विनंती करतोय पाणी पाठवून द्या. मी आमच्या स्वयंसेवकांना विनंती करतोय पाणी पाठवून द्या, कारण स्नायू दुखावलेले आहेत. कारण खूप मोठी धाव घेतली होती आणि फॉलो थ्रू मध्ये झेल स्वीकारणं खूप कठीण गोष्ट आहे मित्र आणि मित्रांनो. कारण त्यातल्या त्यात तुम्ही जर एक फास्टर बॉलर असाल, पेस बॉलर असाल, तर मात्र तुमची रिॲक्शन टाइम खूप तुमच्याकडे कमी असतो आणि त्यानंतर देखील खूप चांगला प्रयत्न केला गेला, फॉलो थ्रू मध्ये झेल घेतला गेलाय आणि धावसंख्येचा उल्लेख केला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 55 धावा. खूप चांगल्या पद्धतीने ही क्रिकेटची स्पर्धा रंगवली जाते, खेळली जाते या परिसरामध्ये. जॉयल पिंपळास विपक्ष कानाई स्पोर्ट्स पाय हा पुढील सामना आम्ही खेळणार आहोत. त्यानंतर आजच्या दिवसात आम्हाला एकता सारंगाव खेळताना पाहायला मिळेल, शेळूमाता बळ बी खेळताना पाहायला मिळेल, आयडियल हायवे दिबे खेळताना पाहायला मिळेल, गावदेवी अंजूर खेळताना पाहायला मिळेल, त्यानंतर चेरोबा कोण ए हा संघ खेळायला पाहायला मिळेल आणि त्यानंतर भरत स्पोर्ट वळपडा. हे सर्व संघ आजच्या दिवसात आम्हाला खेळायला मिळणार आहेत, खेळताना पाहायला मिळणार आहेत. तर सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. अजूनही प्रश्नचिन्ह आहे, तुम्ही SMS करू शकता मला की षटकार लागणार आहे की गडी बाद होणार आहे, कारण खूप चांगला तुम्हाला स्ट्रेंडवर स्कोर ट्रेंडवर पाहू शकताय. WK6, WQ6, WQ आणि अजूनही प्रश्नचिन्ह भूपेश तू द्यायला पाहिजे त्या स्कोर ट्रेंडवर की काय येऊ शकेल या स्कोर ट्रेंडवर या पुढील चेंडूवर. लास्ट बॉल धावसंख्या झाली 55.
55 धावा शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला. स्ट्राईकवर बॅट्समन असेल मिस्टर रोनक. गोलंदाजी मार्कवर यशस्वी गोलंदाज आतापर्यंतचा प्रीतम. लेफ्ट आर्म ओव्हर. हो गती परिवर्तन केलं, आपल्या अनुभवाचा वापर केला आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपवलाय. आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली 55 धावा आणि जिंकण्यासाठी 56 धावांचं आव्हान असेल आणि 56 धावा 24 चेंडूमध्ये पूर्ण कराव्या लागतील सर. आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. जॉयल पिंपळास विपक्ष कानाई स्पोर्ट्स पाय. तर नाणेफेकीचा कॉल करतील आदरणीय सन्माननीय अजय भोईर सर आणि दोन संघाचे कर्णधार आले. एका बाजूस आहेत अजय भोईर सरांच्या उजवीकडे असतील काणे स्पोर्ट्स पाय संघाचे कर्णधार आणि डावीकडे असेल जॉयल एंटरप्राइजेस पिंपळाचे कर्णधार. नाणेफेकीचा कॉल करतील पाय. टेल कॉल केलाय आणि नाणेफेक झाले पाय संघाच्या बाजूने टेल आलाय. तर मी अजय भोईर सरांना विनंती करतोय आपण VIP डाईसवर जाऊ शकता. थँक्यू सर. तर नाणेफेक जिंकले कान्हाई स्पोर्ट्स पाय. दोन स्पर्धा खेळल्या आहेत का पाये गावामध्ये, दोन स्पर्धा झालेल्या आहेत. तर सर्वप्रथम विचारेन की तुमचा निर्णय काय आहे. क्षेत्ररक्षण. आणि दोन स्पर्धा तुम्ही खेळला, त्या स्पर्धेचा अनुभव कसा शेअर करा आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये तुमचं योगदान कसं राहील. सर्वांचं योगदान चांगलंच राहील. जास्त बोलत नाही, मितभाषी आहेत तर वी अंडरस्टँड. तर जॉयल पिंपळास फलंदाजी करावी लागेल आणि फलंदाजी करताना या मोठ्या मैदानामध्ये या अगोदर कधी तुम्ही खेळलात का. हो खेळलोय, खूप वेळा खेळलोय. तर आज जास्तीत जास्त पहिल्या डावामध्ये किती धावा तुम्ही आता बनवलेत. जास्त जास्त आम्ही आली सांगू शकत नाही आली. तर या आजच्या दिवसामध्ये किती धावा तुमच्याकडून तुमच्या फलंदाजाकडून आम्हाला पाहायला मिळतील. 60 ते 65 परत. क्या बात आहे, गुड कॉन्फिडन्स. आमचे अल्पेश गायकवाड जे स्कोरर आहेत पिंपळासला बिलॉंग करतायत, तर अल्पेश बद्दल काय सांगाल तुम्ही. अल्पेश स्कोरिंग जर चांगली करतात म्हणजे आमच्या गावातलेच आहे ते. क्या बात आहे. चला हे देखील थोडेसे मितभाषी आहेत. तर नाणेफेकीचा कॉल झालाय तर म्हणजे कान्हाई स्पोर्ट्स कान्हाई संघाची बात आहे आणि कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि जॉयल एंटरप्राइज पिंपळास संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघाला गोड गोड मनपूर्वक शुभेच्छा. आपण वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे, ज्याचे माझे साथी समालोचक मित्र सुनील पवार सर पुढील डावाचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. थँक्यू. अनेक अनेक धन्यवाद मनीष पाटील. तर जे आव्हान इथं मात्र पाहतो आपण उभं केलेलं आहे हंसिका स्पोर्ट पिंपळगर या संघासमोर. 24 चेंडूमध्ये 56 धावांची आवश्यकता असेल आणि इथं मात्र या सामन्यामध्ये पाहतोय आपण हंसिका स्पोर्ट पिंपळगर संघाच्या माध्यमातून परिवर्तन पाहायला मिळालं. पहिल्या सामन्यामध्ये संघाने स्वतः सलामीला आला होता. इथं मात्र सनाव भिवंडी सूरज जोशी यांच्या समेत पाहतोय आपण गणेश पाटील ही जोडी. दरम्यान पुढचा सामना जॉयल स्पोर्ट पिंपलास एकीकडे महेंद्र कामणकर तर दुसरीकडे पाहतोय आपण कान्हाई स्पोर्ट पाय संघाचे एक आधार कार्ड म्हणून ज्याची ओळख आहे चंदन, एक मजबूत फलंदाज. आणि हा संघ जर विचार केला आपण एक पाये गावाची आणबाणशाण आमचे लाडके प्रवीणदादा देवलीकर साहेब यांचा संघ आहे आणि क्रिकेटसाठी खूप मोठे योगदान प्रवीणदादा देवलीकर यांचं जर आगमन झालं असेल, मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक टाकण्यासाठी एक युवा गोलंदाज जयदुर्गा सुरई बी संघाच्या माध्यमातून सुरुवात करतोय. गोलंदाज आयुष. पहिला चेंडू राईट आर्म द विकेट. फुल टॉसवर अप्रतिम हा दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका आहे गणेश पाटीलच्या बॅटमधून षटकार. आणि ज्या प्रकारे भूपेश असं वाटते की पहिल्या डावामध्ये जी खेळी साकारली होती ती खेळी पुढे साकारतोय. पहिल्या चेंडूवर काय एक अप्रतिम दर्जेदार फटका पाहिला आपण. फक्त चेंडूच्या गतीचा वापर केलाय, बॅटच्या मधोमध घेतोय आणि चेंडूला लॉंग ऑफच्या वरतून फेकून देतोय 6 धावासाठी. दुसऱ्या सामन्यात सुद्धा षटकांनी खातं उघडतोय गणेश पाटील. याच पात्र बॅकफुटला जाऊन फक्त चेंडूला स्टिअर केले बॅकवर्ड पॉईंट आणि गलीमध्ये. जोपर्यंत मात्र संधी होती 1 धावेची, या 1 धावेनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 7. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते हंसिका स्पोर्ट पिंपळकर संघाच्या माध्यमातून. व्यासपीठावर पाहू शकता आपण इथं मात्र स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी अप्रतिम आयोजन केलेलं आहे. ॲडव्होकेट प्रथमेश, त्यासोबत मनोज दादा भोईर, अजय, कुणाल पाटील आणि संपूर्ण
पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या माध्यमातून अप्रतिम देखना सुपरस्टार आयोजन पाहतोय आपण. आणि जेव्हा जेव्हा दिवा गावाचं नाव येतोय आयोजनाच्या माध्यमातून तर निश्चित कुठल्याही प्रकारे शंका येणार नाही कुठल्या क्रिकेट रसिकाला की या आयोजन अप्रतिम असतोय. तर डावखुरा फलंदाज पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सूरज. पहिला चेंडू खोल टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचं होतं पण ॲक्च्युली चेंडू इथं मात्र शॉर्ट कव्हर रिजनकडे जातोय आणि तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. खातं उघडते सूरज जोशी आपलं स्वतःचं आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती 8. यानंतर अजून एक दमदार सामना पाहायला मिळेल. जॉयल स्पोर्ट पिंपळगर ज्या संघाकडे महेंद्र कामणकर सारखा एक अतिशय चांगला दणकेबाज ऑलराऊंडर या संघाकडे आहे. आणि तिथं महेंद्र कामणकर यांना मी जेव्हा जेव्हा पाहतोय मैदानावर संघासाठी खूप अफाट मेहनत करताना आपण पाहतोय. याच पात्र चांगला फटका आहे. कव्हर पॉईंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जी जागा निवडली ती चुकीची. बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हरमधून खऱ्या अर्थाने खेळायचा होता फटका पण कव्हर रिजनकडे ट्रॅव्हल होतोय चेंडू आणि तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेने गणेश पाटील नॉन स्टेकला जर पाहिलं आपण 3 चेंडूमध्ये 8 या धावसंख्येवर आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण बिनबाद 9. एका चांगली दमदार सुरुवात आहे. 56चं लक्ष इथं मात्र स्वीकारताना पिंपळकर संघाची सलामीची जोडी. पाहतोय आपण रनअपमध्ये चुकतोय डेथ बॉलचा इशारा. सामना हा जो आपण पाहतोय जयदुर्गा सुरे बी एका चांगला प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली या संघाच्या माध्यमातून. याच पाहता कडक फटका सन ऑफ भिवंडी म्हणून ज्याचं नाव आहे सूरज जोशीच्या बॅटमधून हा षटकार. काय जबरदस्त शॉट खेळला गेला पाहिला पण शॉर्ट पिच चेंडूचा हा मारा होता. बॅकफुटला जाऊन चेंडूला भिरकावलंय. स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावासाठी षटकार वसूल करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 15. यावेळेस पात्र चांगला चेंडू होता. आडव्याटने मात्र त्या दिशेकडे खेळायचं होतं. अंतिम चेंडूवर कुठल्या प्रकारे धाव नाही येत तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 56 धावाचं लक्ष स्वीकारताना एक चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळते. बिनबाद धावप्रकार धावा त्या 15. यानंतर अजून एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. कानई स्पोर्ट पाये विपक्ष जॉयल स्पोर्ट पिंपलास. त्यानंतर मात्र जो सामना होणार आहे एकता स्पोर्ट सारंगाव विपक्ष शेलूमाता वळ बी. त्यानंतर आयडियल हायवे दिवे आणि प्रतिस्पर्धी संघ गावदी स्पोर्ट अंजूर. त्यानंतर चिरुवा स्पोर्ट कोणगाव ये आणि विपक्ष भरत स्पोर्ट वळपाडा असे हे आजचे संघ इथं मात्र लढत देईल. उद्या आपण या शेड्यूलचा 5वा दिवस आणि उद्या अप्रतिम भल्ले मोठे संघ भिवंडी ग्रामीणचे एकमेकासोबत लढत देणार आहे. जशी वेळ मिळेल तसं आम्ही उद्याचा लॉट सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू. तर गोलंदाज इथं मात्र सज्ज होतील दूरांच्या टोकाकडनं मारा करण्यासाठी. दीपेश डावखुरा गोलंदाज इथं मात्र डावखुरा हाताने फटकेबाजी पाहायला मिळाली होती पण गोलंदाजी कुठल्या हाताने करतोय पाहिजे. डावखुरा वेगवान गोलंदाज आणि निश्चित इथं मात्र कौतुक करावं लागेल जयदुर्गा बी या संघाचं. एक युवा संघ आहे. ज्या प्रकारे अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. इथून मात्र वापसी जर करायची असेल तर विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे जयदुर्गा सुरे बी संघाला. तर मात्र राईट हँड गोलंदाजी करताना पाहतोय आपण दीपेशाला. याच पात्र हुकचा फटका अप्रतिम चेंडूला फेकून देतोय स्क्वेअरच्या वरतून. दर्जेदार A1 क्वालिटीचा अजून एक षटकार गणेश पाटीलच्या बॅटमधून. काय जबरदस्त फलंदाजी करतोय आणि परत सागर भोईर यांच्या माध्यमातून गणेश पाटीलसाठी खूप खूप शुभेच्छा. का जबरदस्त फटकेबाजी इथं मात्र पाहायला मिळते गणेशच्या बॅटमधून. सफल झालाय. अजून एका बाउन्सरचा चांगला उत्तर देते. भिरकावले चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. असते 6 चेंडूमध्ये एक बाउन्सर टाकण्याची ती मुभा सुद्धा खतम होते पण बाउन्सर टाकला वेगवान पण काय जबरदस्त उत्तर देतोय गणेश. याच्यावरून लक्षात येते की किती भन्नाट फॉर्ममध्ये हा खेळाडू आपल्या संघासाठी. धावसंख्येत मात्र वेग वाढतोय. धावसंख्या तब्बल जर पाहिली आपण
27 एक जबरदस्त आक्रमण इथे मात्र स्वीकारलेलं आहे गणेश पाटील यांनी. यावेळेस पाहता स्लॉक केलंय अजून त्या दिशेकडे लागोपाठ 30 या चेंडूवर तिसरा उत्तुंग षटकार. मध्ये जर पाहिलं आपण बीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये 15वा फलंदाज ठरतोय आणि आजच्या दिवसातला दुसरा फलंदाज की एका दिवसामध्ये 2 वेळेस षटकाराची हॅट्रिक करणारे आतापर्यंत 3 फलंदाज आपण पाहिले. त्यामध्ये बुमबुम सुभाष ठाकरे, त्यानंतर केतन राजनुलीचा आणि आता मात्र गणेश पाटील. काय धमाका पाहतोय आपण, प्रत्येक चेंडूवर ब्लास्ट होताना पाहतोय. एक जबरदस्त फटकेबाजी. क्रिकेट रसिकाला काय हवंय तेच इथं मात्र देताना पाहतोय आपण गणेश पाटील. यावेळेस पाहता लेमन कट निश्चित धोकादायक ठरू शकतोय, पण अतिशय वेगात एक चोरटी धाव इथं मात्र पूर्ण करताना सूरज आणि गणेश. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण झपाट्याने पुढे सरकते ती. धावसंख्या पाहतोय आपण 34. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून धावा बनवायला गेलं. 22 धावेची आवश्यकता आहे बिनबाद. अजून एक दुसऱ्या सामन्यात लागोपाठ हंसिका स्पोर्ट पिंपळगर संघाच्या माध्यमातून अप्रतिम एक दर्जेची सुरुवात पाहायला मिळाली. राकेश भोईर फॅन टीम पाहतोय आपण पिंपळगर संघाची सर्वेसर्वा टेलिव्हिजनच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेताना. पुढचा चेंडू फुलटॉस. इथं मात्र फुलटॉस नाहीये, बीमर आहे आणि काय सुपर शॉट खेळला गेला. चेंडूला भिरकावले लॉंग लेगच्या वरतून षटकार. बॉल आणि फ्री हिट. आता मात्र विजयची पायाभरणी खूप मजबूत करताना आक्रमण दोही बाजूनं सुरू केलेले सूरज आणि गणेशांनी. गणेश पाटील जर पाहतोय आपण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार आणि त्यानंतर मात्र सूरज यांच्या बॅटमधून 2, म्हणजे एकूण जर पाहिलं आपण आतापर्यंत 6 षटकार या डावमध्ये दोन्ही फलंदाज मिळून मारलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती तब्बल 41. ज्यावेळेस पाहता स्वेर लाईन खूपच बाहेर, वाईटचा इशारा. फ्री हिट अजून कायम असेल इथं मात्र या चेंडूवर. धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय पण पुढे सरकताना ती 42. 14 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि 14 एका सोपं समीकरण आणि कुठल्या प्रकारे फलंदाज इथं मात्र बाद झाले नाही आहे. यावेळेस पात्र अप्परकटचा अंदाज. का जबरदस्त धमाका पाहतोय आपण सूरजच्या बॅटमधून तिसरा षटकार. मी तर एवढंच म्हणेन इथं मात्र जयदुर्गा सुरई बी संघासाठी, कारण की युवा संघ आहे. आपण टफ फाईट दिली, पहिल्या सामन्यामध्ये चांगला विजय साकारलाय, पण या सामन्यामध्ये कुठंतरी आपल्या संघामध्ये अनुभवाची कमतरता उणीव वाटली आणि समोर एक प्रतिस्पर्धी जो संघ आहे परिपक्व संघ म्हणून उल्लेख नेहमी केला जातोय. ज्या संघाकडे गणेश आहे, अभि आहे, प्रीतम आहे, सूरज आहे. धावसंख्या 48. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून 8 धावेची आवश्यकता असेल. जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण 4 षटकारांनी. व्यक्तिगत जर विचार केला 27 या धावसंख्येवर गणेश पाटील, 19 धावसंख्येवर पाहतोय आपण सूरज याला. यावेळेस पाहता चेंडूला भिरकावलंय आणि याचबरोबर चेंडू जातोय दूर असा निघून षटकार. आणि कीर्तिमान इथं मात्र स्थापित केलेलं आहे या बीसी चॅम्पियन ट्रॉफीचं. आणि या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 39. म्हणजे एक यावर्षीचं एक मोठं कीर्तिमान हा आपल्या नावी करतोय गोलंदाज दीपेश. सामना जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की जयदुर्गा बी या संघाने खूप छान सुरुवात केली होती, एक टफ फाईट देईल, पण एकतर्फी सामना पाहतोय आणि हा कीर्तिमान बऱ्याच दिवसानंतर कायम राहील. एका षटकामध्ये तब्बल 39 म्हणजे 6 चेंडूवर 6 षटकार. त्याच्यापेक्षा सरस कामगिरी पाहायला मिळाली फलंदाजीच्या माध्यमातून. वेळ मिळेल तेव्हा आपण या षटकाचं विवरण करूया. निश्चित भूपेश करायला मला मदत करेल की ज्या प्रकारे षटक हाताळलं.
सज्ज होताना गोलंदाज फक्त 2 धावीची आवश्यकता आहे. यावेळेस पात्र स्वेर लाईन आणि पाहतोय आपण सामना बरोबरीत फक्त विजयासाठी एका धावीची आवश्यकता असेल आणि हा विजयी फटका गणेश पाटीलच्या बॅटमधून निघेल काय पाहायचे आहे. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पाहता फटका विजयी फटका आहे. डिप विकेट बॉन्डीच्या बाहेर जाणारा हा विजयी चौकार याचबरोबर सामना जिंकलेला आहे. अप्रतिम अप्रतिम एकच चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळालं हंसिका स्पोर्ट पिंपळगड संघाच्या माध्यमातून. पण सामनावीर काढणं थोडंसं कठीण आहे, पण इथे मात्र निश्चितच सामनावीर ज्या प्रकारे आमचे गुणलेखक सांगतात की गणेश पाटील यांनी सुद्धा 31 धावाची खेळी साकारली. त्यानंतर मात्र सूरज यांनी 5 चेंडूचा सामना केलाय